आपण सध्या ऑनलाईन अनेक गोष्टी वापरत असतो. त्याच्यामध्ये आपल्या सोशल साईट्स तर आहेत, म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम ह्या सगळ्या साईट्स तर आहेतच. पण आपण सध्या ऑनलाईन फोनपे असेल, जीपे असतील, अशा अनेक साईट्सचा वापर हा करत असतो. त्याच्यामध्ये मेटाच्याही अनेक गोष्टी आहेत. मात्र जवळजवळ 1600 कोटी अशा सोशल प्लॅटफॉर्म्सचा पासवर्ड, युजर नेम याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्या खरं तर फारच गंभीर आहेत, त्या हॅक झाल्याचं समोर आलेलं आहे. म्हणजे हे पासवर्ड्स जवळजवळ देशातच नाही तर जगभरातले हे अशा पद्धतीने हॅक झालेले आहेत. त्याच्यामुळे आपलाही पासवर्ड त्याच्यामध्ये हॅक झाला आहे का, आपलं युजरनेम हॅक झालं आहे का, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. आणि त्याच्यामुळेच ज्या गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत या संदर्भातल्या, त्यांनी देखील आपले पासवर्ड्स किंवा आपले युजरनेम्स या बाबतीतली काळजी घेण्यास सांगितलेलं आहे. माझ्यासोबत सायबर एक्सपर्ट्स आहेत. आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत की हे कशा पद्धतीने म्हणजे एकूण प्रकार घडलेला आहे आणि खरं तर सामान्यांच्या जीवनाशी सुद्धा कसं निगडीत आहे. तर 23 जूनला सर्टिन म्हणजे कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया यांनी एक ॲडवायझरी काढलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की 16 बिलियन क्रेडेन्शियल्स म्हणजे 1600 कोटी क्रेडेन्शियल्स, त्याच्यामध्ये तुमचे युजरनेम्स असतील, पासवर्ड्स असतील, VPNचे पासवर्ड्स असतील, टोकन्स असतील, हे सगळे हॅक झाल्याची एका कंपनीने त्यांना एक माहिती दिलेली होती आणि जी काही प्रमाणात खरी आहे असं त्यांना वाटलेलं आहे. तर जे आता हे झालेलं आहे त्याच्यामध्ये मेजरली जे आहेत ते गुगल, ॲपल, मेटा ह्यांच्या रिलेटेड जे काही युजरनेम्स आहेत, पासवर्ड्स आहेत, टोकन्स आहेत आणि VPN रिलेटेड काही युजर ID पासवर्ड्स आहेत, हे बाहेर आल्याचे किंवा ब्रीच झाल्याचे, हॅक झाल्याचे दिसलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये जे त्यांना कळलेलं आहे त्यांच्या हिशोबाने त्यांनी 23 जून च्या रोजी त्यांनी एक आपल्याला नोटिफाय केलेलं आहे की सगळ्यात आधी तुम्हाला जर झालं असेल नसेल हे तुम्हाला आत्ता माहीत नाही आहे, पण तुमच्या स्वतःच्या सेफ्टीसाठी तुम्ही आत्ता तुमचे पासवर्ड्स चेंज करा. मल्टीफॅक्टर जे आहे, 2 वे ऑथेंटिकेशन, मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन हे ऑन करा. आणि जर काही कंपनीज आहेत तर त्यांच्यावर त्यांना एक स्पेसिफिक सांगितलेलं आहे की झिरो ट्रस्ट सिक्युरिटी म्हणजे कुणावरही ट्रस्ट करू नका, अशी सिक्युरिटी तुमच्याकडे ठेवा. आणि त्याच्या हिशोबाने तुमचे जे काही सिक्युरिटी इम्प्लिमेंटेशन्स आहेत की जिथे तुम्हाला सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर तुम्हाला द्यावं लागेल किंवा अशा काही त्यांनी काही ॲडवायझरीमध्ये दिलेले आहेत, तर ते त्यांनी दिलेले आहेत ऑलरेडी 23 जूनला. निश्चितच. मात्र आता प्रत्येक जण सध्या वापरतोय या सगळ्या सोशल साईट्स असतील किंवा काय, तर या बाबतीत त्यांनी आता तर तुम्ही तर सांगितलं की त्या 2 स्टेप व्हेरिफिकेशन्स असतील किंवा काय आहे, याच्याही पलीकडे जाऊन काही दुसऱ्या घटना समोर आलेल्या आहेत की त्यांच्या लक्षात आलं की खरंच झालेलं आहे. आणि जर असं झालं असेल तर त्या बाबतीत तुम्ही एक सायबर एक्सपर्ट म्हणून काय सांगाल की काय काळजी घ्यायला पाहिजे. जर असं कुणाचं कळलेलं आहे कुणाला की असं काही झालेलं आहे, तर महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लगेच ते सर्टिनला रिपोर्ट करायचं आहे किंवा 1930ला कंप्लेंट करून रिपोर्ट करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा असतो की समजा तुमचा ईमेल ID, तुमचा काही दुसरा अकाउंट कशा चुकीच्या पद्धतीच्या कामासाठी वापरले गेलेलं आहे, तर तुम्ही जर नोटिफाय केलेलं आहे तर तुम्ही सेफ आहात. पण जर तुम्ही नोटिफाय केलेलं नसेल तर मग तुम्ही अकाउंटेबल राहू शकता त्या गोष्टीसाठी. तर अशा काही कोणाला कळलेलं आहे तर सगळ्यात आधी त्यांना रिपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे त्याचा काही प्रमाणात ॲक्सेस आहे, तुमचे रिकव्हरी फोन नंबर्स आहेत, तुमचे रिकव्हरी ईमेल IDs आहेत, त्याच्यावरून तुम्ही ॲक्सेस करून काम करू शकताय, तर त्याचा पासवर्ड चेंज करणं, त्याचे रिकव्हरीचे सगळे डेटा त्याचा चेंज करणं हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये वित्तीय संस्थांचे काही पासवर्ड गेलेले असतील का किंवा त्यांना काही फटका बसू शकतो. अजून ते क्लॅरिफाय झालेलं नाही आहे. जी त्यांची ॲडवायझरी आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 1600 कोटी आहेत. आता त्याच्यामुळे त्यांचं अजून ते क्लॅरिफाय झालं नाही आहे की बिझनेसचे आहेत का पर्सनल आहेत का कोणते आहेत. पण एवढं कन्फर्म झालेलं आहे की 1600 कोटी क्रेडेन्शियल्स म्हणजे त्याच्यामध्ये मग क्रेडेन्शियल्समध्ये युजर ID पण आलं, पासवर्ड पण आलं, टोकन्स पण आले, सगळं आलं. मात्र मुद्दा असा आहे की आता भारताची लोकसंख्या पाहिला आणि 1600 कोटी जर अशा पद्धतीने हॅक झाले असतील तर फक्त भारत आणि संपूर्ण जगभरात हे घडले का. घडू शकतं, कारण 1600 कोटी आपल्या इथं, कारण आपण जरी काउंट केलं तरी एकाच फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सॲप आहे, जीमेल आहे, एकाकडे खूप आहेत. तर तसे जर आपण मल्टिप्लाय करत गेलो तर 1600 कोटी हा जास्त मोठा आकडा नाही. आणि 1600 कोटीमध्ये पण असं नाही आहे की माझा युजर नेम, पासवर्ड, टोकन सगळं हॅक झालं आहे. आयदर माझा युजर नेम मिळाला किंवा माझा पासवर्ड मिळाला किंवा असं इट इज अ परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन आहे सगळं हे. तर त्याच्यावर आपण आत्ता काही बोलू शकत नाही की एक्झॅक्टली फक्त भारतीय आहेत का बाहेरचे पण आहेत. तर हा निश्चितच आपल्यासाठी एक धोका मानावा लागेल, कारण आपलं युजरनेम, पासवर्ड सध्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक लोक या बाबतीतला वापर करतायत.
प्रत्येकाच्या जीवनाशी सध्या हे ऑनलाईन हे निगडीत झालेलं आहे. मग सोशल प्लॅटफॉर्मच नाही तर अगदी आपण जे नेहमीच्या वापरामध्ये जीपे, फोनपे यासारखे जे काही ॲप्स वापरतो याच्यामध्ये सुद्धा कुठे फेरफार होऊ शकतो, काही धोका होऊ शकतो. त्यामुळे गव्हर्नमेंट एजन्सीने सूचित केलेलं आहे की तुम्ही तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन त्यासोबतच सोशल साईटच्या बाबतीतली ही दक्षता बाळगण्याची गरज आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.